cover, right in, left corner, center zone. बघूया वेळेला मात्र नंबर 2 राहुल सवर, एक उंचपुराचा रेडर ज्याने सातत्याने कबड्डीच्या या खेळामध्ये आपल्या नावावर सोबत वलय निर्माण केलंय राहुल सवर आपल्याला बघायला मिळतोय. उंचपुराचा मध्यम बांधा पुवर टाय, इथे पॉइंट घ्यावा लागला. सिग्नल आहे, सूर्य बदलाले आणि एक अतिशय सुंदर पड, परंतु शरीर थोडस इनबॅलन्स झालं आणि ऑफकोर्स जावं. बघा नंबर 8 थोडे वर्ष 4 ची लढाई आहे. सातत्याने डबल अँगल वर जबरदस्त टॅकल. लवकुश बोलसे संघ या ठिकाणी एका प्रति आपली ताकद दाखवत आहेत. सातत्याने फ्रंटला डेडच्या भूमिकेमध्ये नंबर 8 आहेत, परंतु पॉइंटची कमाई तुम्हाला करावी लागेल कारण स्कोर कार्ड खूप महत्वाचा. इथे टोटलचा टीम लेफ्ट इन मध्ये बघायला मिळाला. खूप वेगवान चलत रेड आणि त्यानंतर एक चांगला टीम किकचा बघायला मिळाला होता. राहुल सवर पुरुष मैदानाच्या आतमध्ये जात आहेत ओपनिंगच्या कोर्टवरती. अनेक मैदान गाजवणार असा रेडर आहे, परंतु कोर्ट कुठले असो तुम्हाला नव्याने प्राप्त राहुल पुरुष नंबर 8 सातत्याने यावेळेला रीडिंग ची जिम्मेदारी आहे ती त्यांच्या मजबूत खांद्यावरती घेत आहेत. आणि नेहमी म्हटलं जात आहे की जिम्मेदारीच्या वेळेला तुम्ही तुमच्या मजबूत खांद्यावरती घेतात ना, त्यावेळेला तुमची जी पावलं आहेत ते नकलतपणे संघर्षाच्या वाटेवरती मार्गक्रमण करत असतात. संघर्ष हा प्रत्येकाला हवा असतो त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या खेळामध्ये. नंबर 8 पुरुष दाखवत आहेत. कडवी झुंज द्यावी लागेल. दोन्ही संघामध्ये एक मातबर खेळाडू आहेत. रखरखत्या उन्हामध्ये त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तेवढाच संघर्ष मी राहायला पाहिजे. चांगली सर्व्हिस नंबर 8 पुरुष कोर्ट कव्हर करतायत. इथे मात्र टी-शर्ट तुमचं इन असणं गरजेचं आहे आणि यासाठी जी डिसिप्लिन आहे त्या डिसिप्लिनने तुम्हाला पुढे जावं लागेल. कारण बंधनं जीवनामध्ये भरपूर महत्वाची असतात. ज्यावेळेला झाडं बंधनामध्ये राहतो तेव्हा दुनियाचा कचरा साफ करत असतो, परंतु बंधन तोडल्यानंतर तो स्वतः कचरा होऊन जातो. पण बंधन हे भरपूर महत्वाची आहेत. बघा नंबर 1 तिसऱ्या प्रतिम अशी स्पर्धा जय बजरंग क्रीडा मंडळ भोसर यांच्या माध्यमातून या स्पर्धा आपण बघतायत. पुरुष नंबर 8 होत आहेत. 1 vs 3 सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी आहे. एक चेन एक सिंगल डिफेंडर आपल्याला बघायला मिळतोय. दोन सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी परत नाही, खूप चांगल्या पद्धतीने सावरतात. टाय बघा नंबर 1 आणि इथे अतिशय सुंदर टॅकल बघायला मिळतोय खानिवली संघाच्या जवळ. परंतु इथे सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी आहे. जर 2 गुणांची कमाई करताय, कुठेतरी जी पडत आहे त्याला तुम्ही कंट्रोल मध्ये ठेवू शकाल आणि इथून जर अलाउट झाले एक सुंदर एका कोपऱ्यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे, परंतु अयशस्वी राहिला आहे. 5 जावं लागेल तुम्हाला ऑफकोर्ट.
पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि त्यांचे सहपंच प्रमुख आदरणीय छत्तीजी ताडे साहेबांचे शुभागमन झाले. वेलकम छत्तीजी ताडे. आपल्या शब्द फुलाने मी हार्दिक स्वागत करतोय भविष्यात नगरीमध्ये. छत्तीजी ताडे साहेब कबड्डीवरती भरपूर प्रेम, सातत्याने वेळ आणि सातत्याने कबड्डीचा अभ्यास, सरपंच प्रमुख म्हणून एक मोठी जिम्मेदारी ते हँडल करतायत आणि ते आता इथे आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्यांचे आम्ही स्वागत केलं. बघू आपण मॅच मध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये. नंबर 8 खानोलीच्या कोर्ट वरती आहेत. एका बाजूने उजव्या कोपऱ्यामध्ये 2 चेन अवेलेबल आहेत आणि 3 सिंगल खेळाडू आपल्याला लेफ्ट कॉर्नर लेफ्ट इन मध्ये बघायला मिळतात. इथे मात्र सामर्थ्य खूप चांगलं आहे डिफेन्स मधला. तो उसका नंबर लेके 1 पॉइंट खानिवले अपने मीटिंग लेके बोलता हूँ सब. एका गुणाची कमाई करतायत खानिवले संघाचे जे डिफेन्स आहे ते खूप सुंदर ऍक्टिव्ह झालंय. अगेन्स्ट लवकुश बोईसर आपल्याला आपण बघू शकाल. डाव्या कोपऱ्यामध्ये बोनसचा टीम करत नाही. चांगला फुट हॅट 1 पॉइंट खानिवली. हाँ अभी डालो मत, पहले बेच के रखो मेरे. फ्री है ना. इथून टोपचा टीम नंबर 13 वरती लेफ्ट इन मध्ये तो टीम होता. खूप चांगला कव्हर फिरतोय आणि प्रामुख्याने लेफ्ट कव्हर आणि राईट कव्हर यांचं कॉर्डिनेशन बघूया. या ठिकाणी सेकंड हाफला प्रारंभ झालाय. लवकुश बोईसर संघाला इथे कमबॅकिंग करावे लागेल खानोली संघाच्या अगेन्स्ट आणि इथे एक इझिली टॅकल केले जात आहे. पुनश्च आपल्याला राहुल बघायला मिळत आहे. एक ताकदवर रेडर म्हणून ज्याची ख्याती आणि अनेक मैदान या खेळाडून गाजवलेली आहेत. इथे 2 जण अवेलेबल आहेत आणि अशाही क्षणी त्याच्याकडे ती क्षमता आहे की गुणाची कमाई करू शकतात. परंतु कबड्डी हा खेळ आक्रमकतेचा आणि संयमेचा एक सुंदर समन्वय असतो. आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपली एकाग्रता, आपली गेम प्लॅनिंग, आपली युद्धनीती, आपली स्ट्रॅटेजी यांचा एक सुंदर समन्वय म्हणजे तुमचा विजयश्री. आणि यासाठी सातत्याने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागत आहेत. एक अतिशय दर्जेदार स्पर्धा जय बजरंग क्रीडा मंडळ बोईसर कबड्डीचा महासंग्राम पालघर जिल्हा व पालघर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने हा कबड्डीचा महासंग्राम आपण बघतोय. नंबर 8 इथे पुरुष दाखल होत आहे. 2 चेन अवेलेबल आहेत. इथे मात्र नंबर 8 कडे हंटर्स केला जातोय आणि एका गुणाची कमाई केली जाते. त्याच्यानंतर एक मोठी लढत आपल्या भेटीला येईल. या क्लासिक क्लब जर्मन रानगाव खेळाच्या दृष्टीने आपण तयार राहायचं नेक्स्ट मैच साठी. काफी खूबसूरत मैच और पूरी तरह से इस मैच के ऊपर छाई हुई है खानोली टीम. उसकी वजह यही है कि उनका जो गेम में डिसिप्लिन है, उनकी जो रेड में जो पॉइंट है और टैकल में जो उन्होंने खूबसूरत डिफेंस को जो एक्टिव किया है वो काफी बढ़िया नजर आता है. उनकी बदौलत इस मैच के ऊपर थोड़ी सी हावी होती हुई खानोली टीम. कबड्डी कबड्डी का जब भी आवाज, अरे क्या जब मारी है, लाजवाब प्रयास तो काफी बढ़िया था लेकिन इस बीच डू और डाई रेड खूबसूरत मुकाबला और यहाँ पर बेहतरीन टैकल. रेडर आउट, यूटी आउट. क्लब नेक्स्ट मैच नंबर 8 अभी आते हुए बहुत ही बढ़िया अपने आप को स्टेज करते हुए टू टच का टीम था यहाँ पर लेफ्ट राइट इन में लगातार प्रयास काफी बढ़िया है. और इस बार अननेसेसरी टैकल काफी देर बाद यहाँ पर पॉइंट आए हैं 2.
इस दरम्यान आपण वळतो पुन्हा मॅच कडे. त्याच्यानंतर अमया क्लासिक क्लब आणि चेअरमॅन रानगाव संघ पण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. पुढची मॅच मैदानामध्ये थोडीशी हवा वाहते नाही. शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी. तिसरा अमया क्लासिक क्लब आणि त्याच्या विपक्षाचे हनुमान रानगाव खेळण्याच्या दृष्टीने तिसरा पुकार. नंबर 8 पुरुष दाखल होत आहेत. इकडे विझून द्यावी लागेल या ठिकाणी लोककुश संघाला, कारण सर्व खेळाडू ओपोनेंट टीमच्या प्रचंड अनुभव आहे त्यांच्याकडे आणि सातत्याने एका चांगल्या गेम प्लॅनिंगने ऍक्टिव्ह झालेले आहेत. आपल्याला बघायला मिळते खानिवली संघ कुलदैवत खानिवली संघ आपल्याला बघायला मिळतोय. इथून नंबर 22 शेवटची 3 मिनिटे या ठिकाणी मॅच संपण्यासाठी आहे आणि इथून धूळ डायरेक्ट आहे. पॉइंटांना अतिशय सुंदर अँगल होय, सुंदर कामगिरी. डाबा कोपरा रक्षक एक अप्रतिम चौडा काढला गेलाय 22 नंबरच्या माध्यमातून आणि इथे आणखीन गुणांची कमाई करतायत. चांगली कमबॅकिंग आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. 7-23 जुनी 16 गुणांची एक भरघोस आघाडी लीड आहे आणि या लीडला जर मेकअप करायचा असेल तर भट्टीमध्ये विकेट मल्टीपॉइंट रेड हे तुम्हाला आणावे लागतील आणि प्रयास करावा लागेल. काय अप्रतिम टॅकल केलं आपल्याला. एक अतिशय चाणाक्ष अशी टॅकल बघायला मिळते. गुड कमबॅकिंग, चांगली कमबॅकिंग आहे. इथून अलाउड दिला काही पॉइंटची तुम्ही कमाई करू शकता. शेवटची 2 मिनिटं जरी असली तरी तुमचा जो खेळ आहे महत्वाचा आहे. इथून मिळणारी तुमची जी ऊर्जा आहे ती तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये खूप उपयोगी पडेल. म्हणून ऊर्जा ही नेहमी आणि तुमचा विचार हे नेहमी पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग हे खूप महत्वाचं आहे. बघूया या वेळेला मात्र चांगला टेम बघायला मिळतोय. ओ बॅक किक, स्कॉर्पियन किक सुद्धा ज्याला आपण म्हणतोय. एक अप्रतिम किकचा टेम चपळतेने आपल्याला कुलदेव खानिवली संघाच्या रेडर करतायत. ओ मारले डुबकी आणि यशस्वी सुद्धा झालाय. गुड जॉब. सुरुवातीला काही क्षणामध्ये जर हा खेळ बघर चित्र वेगळं असतं, परंतु ग्रेट ग्रेट अतिशय
बघूया इथून ऑल आउट देतील का. ऑल आउटची एक बिग 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 ऑपॉर्च्युनिटी आहे लवकुश संघाला. कुलदगत खानिवली संघाच्या अगेन्स्ट खेळताना आम्ही अंतिम क्षणामध्ये कमबॅकिंग केलं हे ते सांगू शकतात. बघूया आता इथून जर आपण बघितलं तर 11-25 अमया क्लासिक क्लब विपक्ष जर्मन रानगाव नेक्स्ट मॅच खेळण्याच्या दृष्टीने अंतिम पुकार, तिसरा पुकार. ओहो! आणि इथे दिलाय ऑल आउट. जबरदस्त उलटफेर. जर आपण बघितलं तर 14-25 11 गुणांची आघाडी आहे. जी फोर्स जी पॉझिटिव्ह थिंकिंग या ठिकाणी आहे त्यासाठी नक्कीच कौतुक करावं लागेल असं. आणि